afternoon, all of you. How are you? Okay. So today I shall teach you English. चांगली वाटतात ते कोणोळ्यात आपण ठेवतो आता माझं कसं आहे मी आज कोणोळ्यात असतो ठेवले फक्त मी दिशा घे नाही करत मी कशा दिशेला बघ पूर्वेकडे नाही मला मला ती दिशा केली दिशा देवऱ्यासाठी अरे देवाचं कोण उत्तरेकडे बरोबर आहे दक्षिणेकडे आणि मग मी पुढेकडे तोंड करून बसतो ना कोणती पूजा देव नांदताना सर्व गोष्टींना मी फक्त ते कोणोळ्यात Unit is grammar. So I ask you some questions. Do you know parts of speech? Okay. How many parts of speech are there? There are 8 parts of speech. What are the names of their? Okay, like noun, pronoun, verb, adverb, adjective, preposition, conjunction and interjection. These are part of speech. Noun is the most important part of speech, and today I shall teach you noun, types of noun. There are 8 types of parts of speech, and I teach you some. I shall teach you common noun. Common noun, तुम्हाला माहित आहे कॉमन नाउन म्हणजे काय? त्याला मराठीत म्हणतात सामान्य नाव. इट इज यूज टू नेम ऑफ अ पर्सन, प्लेस और थिंग. एखाद्या व्यक्तीचं, जागेचं नाव किंवा एखाद्या थिंग्स म्हणजे गोष्टी, हे म्हणजे कॉमन नाउन. त्याचं एक्झाम्पल द्यायचं झाल्यास गर्ल किंवा सिटी हे कॉमन नाउन आहे, म्हणजे एक समूहासाठी वापरलेलं असते ते, त्यामुळे त्याला कॉमन नाउन असं म्हटलं जाते. कॉमन नाउन हे प्लेस, थिंग और पर्सन साठी यूज केलं जाते, जे समूह दर्शक शब्द दर्शवतो हा. आणि याचं एक्झाम्पल द्यायचं झाल्यास गर्ल किंवा सिटी. याचे 2 एक्झाम्पल द्यायचे झाल्यास गर्ल किंवा सिटी हे काय झालंय? कॉमन नाउन. नंतर आहे दुसरा पार्ट जो आहे तो आहे प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन मध्ये द नेम ऑफ गिवन टू पर्टिक्युलर पर्सन, ॲनिमल अँड प्लेसेस. पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीला, प्लेसला म्हणजे जागेला, किंवा ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांना असं पर्टिक्युलर नाव दिलेलं असते, त्याला आपण म्हणू प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन म्हणजे एखादी प्लेस, थिंग, पर्सन याच्यासाठी एका विशिष्ट म्हणजे पर्टिक्युलर नाम दिलेलं असते, त्याला आपण म्हणू प्रॉपर नाउन.
त्याचं एक्झाम्पल द्यायचं झाल्यास लंडन किंवा मीना. लंडन जे हे पर्टिक्युलर प्लेसचं नाव आहे. पर्टिक्युलर प्लेसचं नाव आहे लंडन. आणि पर्सन विशिष्ट पर्सनचं नाव आहे मीना. हे एका विशिष्ट पर्टिक्युलर पर्सनसाठी वापरलेलं आहे, म्हणून ते होते प्रॉपर नाउन. नंतरचा प्रकार आहे काउंटेबल नाउन. काउंटेबल नाउन म्हणजे की जे आपण मोजता येऊ शकतं, आपल्याला जे मोजता येऊ शकते ते आपण म्हणू त्याला काउंटेबल नाउन. अँड पर्टिक्युलर काउंटेबल नाउन्स हॅव 2 प्लुरल्स, वर्ड किंवा वर्ड्स. 2 प्लुरल म्हणजे अनेक वचन वापरल्या जातात त्याच्यामध्ये. याचं एक्झाम्पल द्यायचं झाल्यास वर्ड्स. वर्ड हे काय झालं, काउंटेबल नाउन झालं. वर्ड म्हणजे शब्द आपण मोजू शकतो, तर ते वर्ड शब्द आपण मोजू शकतो ते म्हणजे काउंटेबल नाउन होते. आणि याचं काउंटेबल नाउन्स हॅव 2 प्लुरल, वर्ड्स आणि वर्ड्स. 2 अनेक वचन याच्यासाठी वापरल्या जातात काउंटेबल नाउनसाठी, वर्ड किंवा वर्ड्स. नंतर चौथा प्रकार आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ॲब्स्ट्रॅक्ट नाउनचा प्रकार आहे चौथा प्रकार आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ॲब्स्ट्रॅक्ट नाउनमध्ये ॲब्स्ट्रॅक्ट नाउन स्टँड्स फॉर आयडियाज, क्वालिटीज, फिलिंग अँड ॲक्शन. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन ॲब्स्ट्रॅक्ट नाउन काय दर्शवतो की एखादी आयडिया म्हणजे कल्पना, क्वालिटीज म्हणजे गुण, फिलिंग्स म्हणजे भावना आणि ॲक्शन म्हणजे कृती. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन हे सर्व दर्शवते. आयडियाज, क्वालिटीज, नंतर फिलिंग्स, ॲक्टिव्हिटीज, ॲक्शन्स. याचं उदाहरण द्यायचं झाल्यास लाईफ आणि टाईम. हे काय झाले, ॲब्स्ट्रॅक्ट नाउनचे उदाहरण झाले. एकदा पुन्हा आपण बघूया. कॉमन नाउन म्हणजे की एखादं प्लेस, पर्सन किंवा थीम याच्या समूहासाठी जो शब्द वापरला जातो त्याला आपण कॉमन नाउन म्हणतो. आणि त्याचं उदाहरण द्यायचं झाल्यास गर्ल किंवा सिटी. गर्ल म्हणजे एका समूहासाठी वापरले जाते, एक गर्ल 2 गर्ल असं नाही. त्याचं पर्सन म्हणजे पर्टिक्युलर त्यांचं नाव दिलेलं नसतं, तर पर्टिक्युलर त्या सर्व नावांच्या पर्सनसाठी एक पर्टिक्युलर समूह दर्शक शब्द जो असतो तो असतो गर्ल. आणि सिटी म्हणजे एखादी विशिष्ट स्थिती नसते, ते येते प्रॉपर नाउनमध्ये. विशिष्ट स्थिती, विशिष्ट सिटी. आणि हे सिटी जी आहे हे पूर्ण समूहदर्शक शब्द आहे, म्हणून त्याला सिटी असं म्हटलेलं आहे. प्रॉपर नाउन म्हणजे एखाद्या विशिष्ट पर्टिक्युलर पर्सन, प्लेसचं किंवा एखाद्या थिंगचं जे नाव दिलेलं असते त्याला म्हणतात प्रॉपर नाउन. आता लंडन म्हणजे एखाद्या जागेचं हे विशिष्ट नाव दिलं गेलेलं आहे, तर ते म्हणजे लंडन. आणि मीना म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर पर्सनसाठी वापरलेलं आहे, म्हणून त्याला आपण प्रॉपर नाउन म्हणू. काउंटेबल नाउन त्याच्यामध्ये जे आपण मोजू शकतो त्याला काउंटेबल नाउन म्हणतो. आणि त्याचाच एक प्रकार पडतो अनकाउंटेबल नाउन, की जे आपण मोजता येऊ शकत नाही ते आहेत अनकाउंटेबल नाउन. आणि याचं एक्झाम्पल दिलेलं आहे वर्ड म्हणजे आपण मोजू शकतो शब्द किती आहेत, तर त्याच्यामुळे काउंटेबल नाउन. नंतर ॲब्स्ट्रॅक्ट नाउनमध्ये फिलिंग्स, आयडियाज, ॲक्शन्स दिलेले असतात, तर त्याचं एक्झाम्पल आपण देऊ शकतो लाईफ किंवा टाईम. त्याच्यानंतरचा प्रकार आहे कॉन्क्रीट नाउन.
आता कॉन्क्रीट नाऊन मध्ये काय दिलेलं असते तर कॉन्क्रीट नाउन स्टँड्स फॉर दॅट यू कॅन ॲक्च्युअली टच ऑर सी. म्हणजे जे आपण टच करू शकतो म्हणजे स्पर्श करू शकतो, सी म्हणजे बघू शकतो, असं जे येते ते असते कॉन्क्रीट नाउन. त्याचं उदाहरण द्यायचं झाल्यास होम. कॉन्क्रीट नाउन म्हणजे जे आपण टच करू शकतो किंवा जे सी करू शकतो म्हणजे पाहू शकतो, त्याला म्हणू आपण कॉन्क्रीट नाउन. नंतर रेग्युलर प्लुरल. नंतरचा प्रकार आहे नाउनचा रेग्युलर प्लुरल. Regular plural form have s es at the end. ते जे असते प्लुरल नाउन जे असते ते शब्दाच्या शेवटी एस किंवा ईएस ने संपते, तर त्याला काय म्हणतात रेग्युलर प्लुरल. आणि इरेग्युलर प्लुरल याच्यानंतरचा प्रकार आहे इरेग्युलर प्लुरल. इरेग्युलर इरेग्युलर प्लुरलमध्ये काय दिलेलं आहे, रेग्युलर प्लुरल जे असते ते शब्दांच्या शेवटी एस किंवा ईएस दिलेलं असते रेग्युलर प्लुरलमध्ये. Yes at the end of the words. Irregular plural. The plural of some nouns are formed differently. They are called irregular plural. काही नाउनचे जे हे असतात प्रकार जे असतात ते वेगळे असतात, तर त्याला आपण इरेग्युलर प्लुरल असं म्हणू शकतो. इथपर्यंत लक्षात आलेलं आहे सर्वांचं. सर्वात प्रथम कॉमन नाउन म्हणजे जे समूहासाठी वापरलेले असते गर्ल किंवा सिटी. प्रॉपर नाउन लंडन मीना म्हणजे एका पर्टिक्युलर व्यक्तीचं किंवा पर्सनचं नाव दिलेलं असते त्याला आपण म्हणू प्रॉपर नाउन. काउंटेबल नाउन जे आपण मोजू शकतो त्याला आपण म्हणू काउंटेबल नाउन. वर्ड त्याचं एक्झाम्पल आपण घेतलं वर्ड. आता वर्ड म्हणजे आपण शब्द मोजू शकतो त्यामुळे ते काउंटेबल नाउन. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन जे असते ते क्वालिटीज फिलिंग अँड ॲक्शन. भावना कृती आणि फिलिंग्स म्हणजे भावना दर्शवतात. तर याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेतलं त्याचं लाईफ आणि टाईम. लाईफ आणि टाईम हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउनचे उदाहरण आहे. कॉन्क्रीट नाउन म्हणजे की दे स्टँड्स फॉर युअर ॲक्च्युअली टच ऑर सी. जे आपण कॉन्क्रीट नाउन म्हणजे जे आपण स्पर्श करू शकतो किंवा बघू शकतो त्याला कॉन्क्रीट नाउन असं म्हणतात. आणि त्याचं उदाहरण द्यायचं झाल्यास होम. नंतर आहे रेग्युलर प्लुरल. रेग्युलर प्लुरलमध्ये ॲट द एंड ऑफ द वर्ड्स एस किंवा ईएस लागलेलं असते त्याला आपण म्हणू रेग्युलर प्लुरल. आणि इरेग्युलर प्लुरल म्हणजे की ते
the plural form of some nouns are formed differently, they are called irregular plural. काही ते नाऊनचे जे प्रकार असतात ते वेगळे दिलेले असतात, त्याला म्हणू आपण इरेग्युलर प्लुरल. आता आपण चार्ट मी तुम्हाला दाखवते, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. टाइप्स ऑफ नाउन. टाइप्स ऑफ नाउन मध्ये सर्वात पहिले आहे ते कॉमन नाउन. कॉमन नाउन मध्ये जे एक्झाम्पल दिलेले आहे ते आहे गर्ल, बॉय, रिव्हर, सिटी, बुक, टेबल एक्सेट्रा. म्हणजे समूहाला दर्शवण्यासाठी याचा वापर केलेला आहे. गर्ल म्हणजे गर्लच्या पूर्ण समूहाला, बॉय म्हणजे बॉयच्या सर्व समूहाला, रिव्हर म्हणजे सर्व रिव्हर त्याच्यामध्ये आलाय, सिटी म्हणजे की ऑल सिटीज, आणि बुक म्हणजे एक विशिष्ट बुक नाही आहे, तर फक्त एखाद्या बुकसाठी स्पेशल म्हणजे प्रॉपर नाऊन नाही दिलेलं तिथं फक्त एक बुक म्हटलेलं आहे. तर बुक कोणतं आहे ते पर्टिक्युलर सांगितलेलं नाही आहे. कॉमन म्हणजे सामान्य नाव त्याच्यासाठी वापरलेलं आहे. टेबल म्हणजे एखादा विशिष्ट टेबल नाही, तर तो कॉमन नाऊनमध्ये येतो. सामान्य नाव ते आहे, म्हणून कॉमन नाऊनमध्ये गर्ल, बॉय, रिव्हर, सिटी, बुक, टेबल हे सर्व काय झाले, कॉमन नाऊनचे एक्झाम्पल झाले. आणि त्याच्यानंतर आहे प्रॉपर नाऊन. प्रॉपर नाऊनमध्ये एखाद्या विशिष्ट पर्टिक्युलर पर्सनचं नाव दिलेलं असते, तर पर्टिक्युलर जागेचं नाव दिलेलं असते, थिंग, प्लेस ऑर पर्सन. पर्टिक्युलर तर त्याच्यासाठी प्रॉपर नाऊन वापरतात. तर प्रॉपर नाऊनमध्ये येते मुंबई, रीना, आनंद, प्रीती, नर्मदा. हे कसं एक प्रॉपर नाऊन म्हणजे विशिष्ट पर्सनसाठी दिलेलं आहे, म्हणून त्याला आपण प्रॉपर नाऊन म्हणतो. मुंबई हे एखाद्या जागेचं नाव दिलेलं आहे, रीना म्हणजे पर्सनचं नाव, आनंद, प्रीती हे पण काय झालेलं आहे, पर्सनचं नाव झालेलं आहे, नर्मदा हे एका नदीचं नाव झालेलं आहे. तर रिव्हर म्हणजे फक्त रिव्हर एक शब्दने वापरलेला त्यांनी, तर त्याच्यामध्ये पर्टिक्युलर रिव्हरचं नाव दिलेलं आहे नर्मदा, म्हणून ते झालं प्रॉपर नाऊन. त्याच्यानंतर कॉमन नाऊनचे दोन प्रकार पडतात, काउंटेबल नाऊन आणि अनकाउंटेबल नाऊन. काउंटेबल नाऊन म्हणजे जे आपण मोजू शकतो, आणि अनकाउंटेबल म्हणजे जे मोजू शकत नाही. काउंटेबल नाऊन म्हणजे वर्ड, रोड. वर्ड किती आहेत ते आपण मोजू शकतो, रोड पण सांगू शकतो की किती रोड आहेत, तर 4 किंवा 5 रोड आहे असं आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर स्टोरी पण आपण मोजू शकतो ना की किती आहेत, जसे 5-6 स्टोरी आहेत असे आपण मोजू शकतो. माउंटेन म्हणजे पर्वत किती आहेत ते पण आपण मोजू शकतो. माइल्स म्हणजे अंतर किती आहे ते पण मोजू शकतो. कंट्री किती कंट्री आहेत आपल्या याच्यामध्ये ते पण आपण मोजू शकतो, म्हणून त्याला म्हटलेलं आहे काउंटेबल नाऊन. अनकाउंटेबल नाऊन म्हणजे जे आपण मोजू शकत नाही. हेअर किती आहेत हे आपण मोजू शकतो का, तर नाही, त्याच्यामुळे हेअर जे आहे ते येते अनकाउंटेबल नाऊन. स्काय पण मोजू शकत नाही, कारण की तो विशाल असा हे असतो, विशाल हे आकाश असते, तर आपण ते मोजू शकत नाही, तर त्याला काय म्हणू आपण, स्कायला पण अनकाउंटेबल नाऊन. वॉटर हे मोजू शकत नाही. फायर म्हणजे आग पण मोजू शकत नाही, म्हणून ते काय येते अनकाउंटेबल नाऊन. कलेक्टिव्ह नाऊन म्हणजे की जे कलेक्ट म्हणजे गोळा केले जाऊ शकतात. क्लास, पीपल, टीम ऑफ प्लेयर्स म्हणजे जे आपण मोजू शकतो कलेक्टिव्ह नाऊनमध्ये, ते सेट ऑफ कार्ड्स, लिस्ट ऑफ नेम्स हे सर्व काय झालंय कलेक्टिव्ह नाऊन झालेलं आहे. नंतर कॉन्क्रीट नाऊनमध्ये येते स्कूल. कॉन्क्रीट नाऊनचं आपण काय सांगितलं होतं की जे आपण ॲक्च्युली टच किंवा सी म्हणजे आपण जे स्पर्श करू शकतो त्याला आपण काय म्हणू, कॉन्क्रीट नाऊन असं म्हणू. तर कॉन्क्रीट नाऊनमध्ये याचे उदाहरण दिलेले आहेत, जे आपण म्हणजे बघू शकतो आणि टच करू शकतो असे असतात कॉन्क्रीट नाऊन. स्कूल आपण बघू शकतो, नंतर होम बघू शकतो, कार्ड्स, बटरफ्लाईज, चाइल्ड, बटरफ्लाईजला आपण टच करू शकतो, असं हे सर्व झालेलं आहे. हे आहेत कॉन्क्रीट नाऊन. नंतर आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन.
ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनमध्ये काय येतं की एखादे आयडियाज, क्वालिटीज, फिलिंग्स हे जे असतात, ॲक्शन्स, हे सर्व झालं कॉन्क्रीट नाऊन. नाही, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन झालं हे, ज्याच्यामध्ये आयडिया म्हणजे कल्पना, फिलिंग्स म्हणजे भावना, क्वालिटीज म्हणजे गुण, ॲक्शन्स म्हणजे कृती हे दिलेलं असते. त्याला आपण म्हणू ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनचे प्रकार पडतात लाईफ, टाईम, युनिटी म्हणजे एकता, प्रोग्रेस, हॅपीनेस, चाइल्डहुड, मुवमेंट्स, मॅथमॅटिक्स हे सर्व काय झालं ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, ज्याचे आपण फिलिंग्स वगैरे, आयडियाज, क्वालिटीज, ॲक्शन हे सर्व ते दाखवत असते. नंतर रेग्युलर प्लुरल. रेग्युलर प्लुरल म्हणजे की ज्याला यस किंवा यस लागलेले असतात ते असतात रेग्युलर प्लुरल. आता कारच्या शेवटी जो एंड ऑफ द वर्ड आहे तो आहे एस. कारला एस लागलेला आहे म्हणजे तो काय होतो रेग्युलर प्लुरल. कॅट जे आहे, कॅटला पण यस लागलेला आहे, हे पण झालं रेग्युलर प्लुरल. बॅगला एस लागलेला आहे, हे पण काय झालं रेग्युलर प्लुरल. त्याच्यानंतर बॉईजला एस लागलेला आहे, ते पण काय ते रेग्युलर प्लुरल. गर्ल्सच्या समूहाला पण गर्ल्स म्हणजे एस लागलेला आहे, तर त्याला रेग्युलर प्लुरल असं म्हणतात. कार म्हणजे एक कार नाही आहे, तर तिथं खूप मोठ्या कारला हे दर्शवलेलं आहे कार्स, म्हणून एकापेक्षा जास्त कार्स असतील म्हणून ते रेग्युलर प्लुरल. कॅट म्हणजे एक विशिष्ट कॅट नाही, तर तिथं खूप मोठ्या कॅट्स असतील तर तिथं रेग्युलर प्लुरल नाऊन येतं. बॅग्स म्हणजे एखाद्या विशिष्ट बॅगीची गोष्ट नाही केलेली आहे, खूप साऱ्या बॅगची गोष्ट केलेली आहे म्हणून रेग्युलर प्लुरल. बॉईजला पण एस लागलेला आहे म्हणजे एक पर्टिक्युलर बॉय नाही आहे, तर खूप मोठे बॉईज आहेत, तर त्याच्यासाठी बॉईजला एस लागलेला आहे म्हणजे तो खूप मोठ्या बॉईजला दर्शवतो. गर्ल म्हणजे एक गर्ल नाही आहे, तर गर्लला एस लागलेला आहे, गर्ल्स म्हणून खूप मोठ्या गर्ल्ससाठी ते वापर केलेला आहे म्हणून गर्ल्स. नंतर इरेग्युलर प्लुरल. इरेग्युलर प्लुरलमध्ये काय आहे की द प्लुरल ऑफ सम नाउन्स आर फॉर्म डिफरंटली, दे आर कॉल्ड इरेग्युलर प्लुरल. काही नाउनचे जे हे प्रकार असतात ते डिफरंट असतात, तर त्याला इरेग्युलर प्लुरल असं म्हटलेलं आहे. मेन, विमेन, पीपल, टीथ, चिल्ड्रन हे सर्व काय झालं इरेग्युलर प्लुरल. आता आपण एकदा पुन्हा त्याची रिव्हिजन घेऊन घेऊ की कॉमन नाउन म्हणजे काय, की एखाद्या समूहासाठी वापरलेलं असते ते म्हणजे कॉमन नाउन. की याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे गर्ल, बॉय. एक विशिष्ट गर्ल नाही आहे, तर पूर्ण समूहासाठी वापरलेलं आहे, मुलींच्या समूहासाठी म्हणून गर्ल. बॉय, रिव्हर, नंतर सिटी, बुक, टेबल हे सर्व काय झाले कॉमन नाउन. कॉमन नाउन म्हणजे काय सामान्य नाम.